नमस्कार मंडळी, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या श्री देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अत्यंत सखोलपणे पाहणार आहोत जुलै 2026 मिथुन राशी भविष्य। हे भविष्य पाहताना आपण त्या महिन्यातील प्रत्यक्ष ग्रहस्थितीच्या आधारे समजून घेणार आहोत। या महिन्यात ग्रहांची हालचाल मिथुन राशीसाठी विशेषतः विचार, संवाद, निर्णय, क्षमता आणि मानसिक स्थिती यावर खूप मोठा प्रभाव टाकणार आहे। या महिन्यात मंगळ वृषभ राशीमध्ये स्थिर आहे, गुरु कर्क राशीत आहे, शनी मीन राशीत आहे, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत आहे। तसेच 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतो। 7 जुलैला बुध तुमच्या स्वतःच्याच राशीत म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करतो आणि 16 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत जातो। या सर्व ग्रहस्थितीचा एकत्रित परिणाम मिथुन राशीच्या जीवनात मानसिक वेग, निर्णयामध्ये बदल, संवाद कौशल्यात मोठी सुधारणा निर्माण करणार आहे। या महिन्यात सुरुवात थोडी गोंधळलेली वाटू शकते। मनात अनेक विचार एकाच वेळी चालू राहतील। काही गोष्टींमध्ये स्पष्टता नसल्यामुळे निर्णय घेणं थोडं कठीण जाईल। पण जसं जसं 7 जुलै जवळ येईल तसं तसं तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल जाणवेल। बुध ग्रह तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतो आणि हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। बुध तुमचा स्वामी ग्रह आहे। या काळात तुमची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होईल, बोलणं प्रभावी होईल, विचार स्पष्ट होतील, तुमचा प्रभाव पडेल। ज्या गोष्टी पूर्वी अडकल्या होत्या त्या आता हळूहळू मार्गी लागतील। नोकरी, इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन किंवा कोणत्याही प्रकारच्या कम्युनिकेशन बेस या कामात तुम्ही चमक दाखवू शकता। नोकरी आणि करिअरच्या बाबतीत हा महिना मिथुन राशीसाठी खूपच सक्रिय आहे। नवीन संधी निर्माण होतील। काही लोकांना जॉब चेंज किंवा प्रमोशन सारख्या गोष्टीचे संकेत मिळू शकतात। ऑफिसमध्ये तुमचं बोलणं आणि कल्पना यांना महत्त्व दिलं जाईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, विचार खूप वेगाने वाढतील, विचार खूप वेगाने येतील। त्यामुळे घाईने निर्णय घेणे टाळा, कारण या वेगामुळे कधीकधी चुकीचा निर्णय अवश्य घेतला जाऊ शकतो। आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना मध्यम ते चांगला आहे। बुध तुमच्या राशीत आल्यामुळे अर्निंग आयडियाज वाढतील, नवीन सोर्सेस विचारात येतील आणि कम्युनिकेशन किंवा बिझनेसमधून फायदा होऊ शकतो। पण खर्चही तितकाच वाढू शकतो, विशेषतः लाईफस्टाईल, ट्रॅव्हल्स किंवा इम्पल्सिव्ह डिसिजन्स। यामुळे आर्थिक संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे। या कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना थोडा भावनिक आणि संवादावरती आधारित आहे। तुमचं बोलणं कधीकधी जास्त डायरेक्ट वाटू शकतं, त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात। घरात छोट्या गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, पण योग्य संवादाने या गोष्टी सहज सुटू शकतात। या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे या गोष्टी कमी बोला पण स्पष्ट बोला। प्रेम आणि सामाजिक जीवनात या महिन्यात खूप हालचाल दिसते। बुध मिथुन राशीत असल्यामुळे तुमचं आकर्षण वाढेल। लोक तुमच्याकडे नैसर्गिकपणे आकर्षित होतील, नवीन ओळखी होतील आणि सोशल सर्कल वाढेल। पण केतू सिंह राशीत असल्यामुळे काही नात्यांमध्ये कन्फ्युजन किंवा मिक्स सिग्नल्स मिळू शकतात। त्यामुळे कोणत्याही नात्यात घाईने इमोशनल डिसिजन घेऊ नका। मानसिक पातळीवरती हा महिना अत्यंत वेगवान आहे। तुमच्या मनात सतत विचार चालू राहतील, नवीन कल्पना येतील आणि काही वेळा ओव्हर थिंकिंग देखील वाढेल। शनी मीन राशीत असल्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये थोडा मानसिक दबाव राहू शकतो, पण बुधाची ऊर्जा तुम्हाला नक्कीच पुढे नेईल। आरोग्याच्या बाबतीत हा महिना साधारण आहे, पण झोपेची कमतरता, डोकेदुखी किंवा मेंटल फटीग याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, कारण विचारांचा वेग जास्त असल्यामुळे शरीरावरती परिणाम होऊ शकतो। विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे। बुध तुमच्या राशीत असल्यामुळे समज, स्मरणशक्ती आणि ॲनालिटिकल पॉवर खूप वाढेल, पण डिस्ट्रॅक्शन टाळणं खूप आवश्यक आहे। ऐकून पाहिलं तर जुलै 2026 मिथुन राशीसाठी मेंटल ॲक्सेलरेशन आणि अपॉर्च्युनिटी मंथ आहे। करिअरमध्ये संधी आहेत, आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, नात्यामध्ये संवाद महत्त्वाचा आहे आणि मानसिक पातळीवरती तुम्हाला स्वतःला मॅनेज करणं शिकावं लागेल। आणि मित्रांनो, जर तुम्हाला
तुमच्या कुंडलीबाबत वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क करू शकता. कुंडली मार्गदर्शन पूर्णपणे सशुल्क आहे. त्याची फी फक्त 199 रुपये आहे. सविस्तर वैयक्तिक विश्लेषण, उपाय आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. ही सेवा विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्यांच्या करिअर, नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनाबाबत स्पष्ट दिशा हवी आहे. मित्रांनो, हा होता आजचा सविस्तर मिथुन राशी भविष्य विश्लेषण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.